हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील बंदी येथे एका परफ्यूम फॅक्टरीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 31 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 4 जण अद्याप बेपत्ता असून या घटनेला 4 दिवस उलटून गेले असले तरी त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. यामध्ये चंपूदेवी यांचाही अद्याप शोध लागलेला नाही. ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी चंपूदेवी यांच्या मुलाचा वाढदिवस होता. हाफ डे घेऊन घरी लवकर परत येईन आणि मुलाच्या वाढदिवसाचा केकही आणेन असं त्यांनी घरी सांगितलं होतं. मात्र ते अजूनही सापडलेल्या नाहीत. चंपूदेवी ह्या बुडह गावच्या रहिवाशी आहेत. तिचा नवराही एका फॅक्टरीत कामाला होता. चंपूदेवी यांना 2 मुलं आहेत. घटनेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी त्यांच्या 6 वर्षाच्या मुलाचा वाढदिवस होता. महिलेने आपल्या मुलाला सांगितलं होतं की ती त्या दिवशी 2 वाजता निघेल. महिलेचा पती दुसऱ्या फार्म कंपनीत काम करतो. आगीच्या घटनेनंतर पतीने कंपनी आणि रुग्णालयाशी संपर्क साधला, मात्र चंपूदेवी यांचा पत्ता लागला नाही. चंपूदेवी यांचे पती सर्वदयाल यांनी सांगितले की आतापर्यंत पत्नीबाबत काहीही सापडलेले नाही. 5 पैकी 4 मृतदेहांची ओळख पटली आहे, मात्र एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. इतर 4 मृतांपैकी 3 उत्तर प्रदेशातील आणि 1 हरियाणातील पंचकुला येथील असून सर्व महिला आहेत. भीषण आगीच्या घटनेच्या 4थ्या दिवशी एनडीआरएफची टीम पुन्हा बचाव कार्याला सुरुवात करणार आहे, मात्र फॅक्टरीची इमारत असुरक्षित घोषित करण्यात आली आहे.